कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। मृतांचे अवयव हे हिरवट पडल्याचं प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीत समोर आलंय। मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती आहे। विषबाधेपेक्षाही स्थिती वेगळी होती असं तज्ञांचा अंदाज आहे। असे बदल जेव्हा एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये दिसतात तेव्हा एखाद्या विषारी घटकाचा शरीरभर संपर्क होतो असे डॉक्टरांचे संकेत आहेत। तर अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन देखील आढळल्याचं समजतंय। विषबाधेची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, या सगळ्या घटनेनंतर अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या, आता प्राथमिक तपासणीमध्ये नेमकं काय समोर येत आहे? माधवी, प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की जे मृतांचे मेंदू, हृदय, आतडी हे हिरवट पडल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। सामान्य अन्नातून खाल्लेल्या विषबाधेमुळे अशा प्रकारची लक्षणे दिसत नाहीत। तसेच एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये जेव्हा अशा प्रकारचे बदल दिसतात तेव्हा एखाद्या विषारी घटकाच्या संपर्कात आलाय आणि त्यामुळे ते शरीरभर पसरले असे देखील संकेत डॉक्टरांनी दिले। त्यामुळे सुरुवातीला जी शक्यता अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवल्या जात होती, तर आता डॉक्टरांचं असं मत आहे की काही पॉइझनिंग किंवा विषबाधेची ही शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे हे काही घातपात आहे का असा देखील आता प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। तसेच जे अब्दुल्ला आहे त्यांच्या शरीरात देखील पोलिसांना डॉक्टरांना मॉर्फिन सापडलेलं आहे। त्यामुळे हे केवळ एक अन्नातून झालेली विषबाधा नसून त्यामध्ये काही घातपात आहे का असा देखील प्रश्न इथे निर्माण झालाय। माधवी, सचिन, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।